स्त्री शक्ती संवाद, महिलांच्या प्रेरणादायी कथा. कायम असं वाटायचं मॅडम की माझ्या नावाच्या पाठीमागे काहीतरी ते पाहिजे. पार्वती मातेची मूर्ती बदलण्याचं काम माझ्याकडनं झालेलं आहे. त्र्यंबकेश्वरचे लोक मला वेळोवेळी त्रास देतात. तर त्र्यंबकेश्वरचं जे भौगोलिक परिस्थिती आहे ती अतिशय कंजेस्टेड आहे. स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये, की सबलीकरणाच्या मागे स्वातंत्र्याचं स्वैराचार पण मुली करायला लागलेले आहेत. आणि माझ्या एका ग्रामीण भागातल्या महिलांकडे बघतो तर मॅडम हंडा कुठे अजून डोक्यावरनं खाली आलाय. नवरात्र उत्सवाच्या या मंगलमय पर्वात मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचे स्वागत करते. नवरात्र उत्सवाची आजची 5वी माळ. आजचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग म्हटलं की एक निसर्गाचं प्रतीक असतं. याचबरोबर आज आपण या इंटरव्ह्यू मध्ये एका खास व्यक्तीला भेटणार आहोत. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे, अन्यायाला 2 हात करणं हे काम काही सोपं नाही. परंतु आपल्या नाशिक शहरामध्ये एक अशी महिला आहे ज्या या सर्व कामं करत असतात आणि त्याचबरोबर अन्यायाविरुद्ध लढा देऊन न्याय मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. या ताई म्हणजे ललिता शिंदे ताई. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये आणि नवरात्री निमित्त तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल देखील खूप खूप थँक्यू. सो सर्वात आधी आम्हाला तुमचा प्रवास सांगा. तुमची एकंदरीत सुरुवात कशी झाली, तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांना करून द्या. सर्वांना या मंगलमय नवरात्रीच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभकामना करते. मी ललिता शिंदे. माझं जन्मगाव त्र्यंबकेश्वर, सासर माझं सातारा आहे. ओळख अशी म्हणजे की लहानपणी जे 90च्या दशकामधलं आमचं सगळं म्हणजे तारुण्य गेलेलं आहे, तरुण पण गेले. त्यावेळेस काही सोशल मीडिया नव्हता किंवा हे जे काही आत्ताचं जे धावतं युग आहे ते 90च्या दशकामध्ये नव्हतं. त्यामुळे शाळा एक शाळा, कॉलेज एक कॉलेज, आणि कॉलेजच्या जीवनामध्ये प्रत्येक जण जसे स्वप्न बघत असतो तसे आम्हालाही स्वप्न पडायचं. आणि मला एक कायम असं वाटायचं मॅडम की माझ्या नावाच्या पाठीमागे काहीतरी ते पाहिजे. मला तसं खरं तर पायलट व्हायचं होतं, पण कोणी मार्गदर्शन करणारं नसतं त्या दरम्यानच्या काळामध्ये घरातलं. त्यामुळे कुठेतरी तो सगळा मनातली एक इच्छा असते की लग्न झाल्यानंतर खूप संघर्ष आलेला आहे जीवनामध्ये. संघर्षातूनच शिकून आत्तापर्यंतचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आता सांगायला खूप आनंद वाटतो की नॅशनल लेवलपर्यंत, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर पण मी 2 प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि हो, आपला सगळ्यांना जो भारताचा सर्वोच्च सांस्कृतिक महोत्सव आहे कुंभमेळा, याला युनेस्कोच्या जागतिक पातळीवर नेण्यामध्ये माझा खूप मोठा वाटा आहे. 2018 मध्ये मी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या सरकारला एक हे दिलं होतं, प्रपोजल दिलं होतं, आणि कुंभला युनेस्कोने जागतिक पातळीवरती नामांकन आणि घोषित केलं आहे की इनटँजिबल मध्ये कुंभ आपला गेलेला आहे. आणि हे एक सगळ्या नाशिककरांसाठी एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता त्र्यंबकेश्वरचा कुंभ किंवा नाशिकचा कुंभ हा 2027 मध्ये साजरा होत आहे. त्यामुळे आता सगळीकडे लगबग सुरू झालेली आहे. सगळ्या यंत्रणा शासनाच्या कामाला लागलेल्या आहेत. साधू महंत पण सगळीकडे बैठका सुरू आहेत. आणि आता जे काही मॅडम आपलं वातावरण आहे नाशिक मधलं, त्र्यंबकेश्वर मधलं, ते सगळीकडे कुंभाचं वातावरण तयार झालेलं आहे. नक्कीच. तुम्ही अनेक अशी सामाजिक कार्य करतात, परंतु याची प्रेरणा नेमकी कशी मिळाली, म्हणजे सुरुवातच कशी? तसं म्हटलं तर ते एक लहानपणी असं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, तर अन्यायाविरुद्ध लढायला आवडतं. आणि सगळ्यात पहिला प्रवेश शिवसेनेमध्ये झाला. 97 मध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी मी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाने मला तिकीट दिलं. मी नगरसेविका झाले. 2003च्या कुंभमेळ्यामध्ये मला नगराध्यक्ष म्हणून पण काम करण्याची संधी मिळाली आणि मग तिथूनच खरी सुरुवात झाली. नक्कीच. तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये विश्वस्त पदाची जबाबदारी देखील काही काळ सांभाळली आहे. तेव्हाचा कार्यकाळ कसा होता? कोणकोणती कामे ही मार्गी लावली? अतिशय कठीण प्रश्न तुम्ही विचारला आहे. अतिशय कठीण अशी लढाई जी की सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथे दिलेली आहे. आपल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानचा पूर्ण लढा हा जो 35 वर्षाचा एक
मनाई हुकूम जो दिल्लीमध्ये होता, म्हणजे 69 मध्ये पहिली लढाई नाशिक कोर्टात, त्याच्यानंतर बॉम्बे मुंबई हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टामध्ये असं त्र्यंबकेश्वर देवस्थान हे एका बेडीमध्ये अडकलेलं होतं. त्याचा जो लढा 2012 मध्ये मी सर्वोच्च न्यायालयामध्ये थर्ड पार्टी इंटरव्हेशन केलं आणि तो 35 वर्षाचा स्टे उठवून आणला. आणि तुम्हाला आणि सगळ्या महिलांना मला सांगायला आनंद वाटेल की महिला प्रतिनिधींना तिथे काम करण्याची संधी नव्हती. जे काही महिलांचे पण काही प्रश्न असतात किंवा महिला अतिशय धार्मिकतेने किंवा श्रद्धेने जास्त देवाजवळ जातात, त्यावेळेस त्यांचे पण काही प्रश्न असतात, तर ते सोडवण्यासाठी महिला प्रतिनिधी अशी मी सर्वोच्च न्यायालयामध्ये मागणी केली होती. आणि त्या मागणीचा दुजोरा देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिथे महिला प्रतिनिधीचं पद निर्माण केलं आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. तर त्याच्यामध्ये एक सांगायला खूप आनंद वाटेल मॅडम, अतिशय किचकट विषय असतो. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतीय पुरातत्वच्या अखत्यारीत येतं, म्हणजे ASIच्या अंडर येतं आणि दिल्लीला ते आमचं अंतिम शेवटचं ऑफिस दिल्लीला आहे. तर त्याच्या ज्या परवानग्या आहेत किंवा पुरातत्वचे जे कायदे आहेत ते खूप क्लिष्ट आहेत. तर अशा किचकट विषयामध्ये मी आपल्या गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदलण्याचं काम माझ्याकडनं झालेलं आहे. अरे वा. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की भारतामधली ती दुसरी परवानगी आहे. ती दुसरी परमिशन आपल्याला त्र्यंबकेश्वरला मिळाली होती. आणि मूर्ती बदलण्याचा जो कायदा आहे त्यांच्याकडे तो कायद्यात परमिशन नव्हती. एक जगन्नाथपुरीला घटना घडली होती आणि त्याच्यानंतर आपली पार्वतीची मूर्ती गर्भगृहातली ही बदललेली आहे. ही फार मोठी सेवा त्र्यंबकेश्वराने आपल्याकडनं करून घेतलेली आहे. नक्कीच. अन्यायाविरुद्ध लढणारी एक निर्भीड महिला म्हणून तुमची बहुतेक ठिकाणी ओळख आहे. हे सगळी कामं करताना काही अशा अडचणी आल्यात का? अडचणी म्हणजे अन्यायाविरुद्ध म्हणताना मी तुम्हाला जे तुम्ही आज नवरात्रीची जी माळ इथे गुंफली आहे तुमच्या चॅनलने किंवा खूप छान महिलांना तुम्ही इकडे येऊन सगळ्यांना हे करतायत की एक प्रोत्साहन देतायत आणि ज्या कोणी महिला भगिनी हे बघतायत त्यांना पण एक प्रेरणा मिळते. तर मी त्यांना किंवा सगळ्या महिलांना शक्तीला एकच सांगेल की नवरात्राचा अर्थच तो आहे की महिला शक्ती ही आपल्या आतमध्येच असते. आपला जो काही आत्मविश्वास जो असतो ना मॅडम, त्या आत्मविश्वासाला आपण जिंकायचं असतं. आणि सगळ्या महिला भगिनी किंवा ज्या महिला तरुणी असतात त्या महिलांना माझं हे सांगणं आहे की आपण एका सुंदर अशा भारत देशामध्ये जन्म घेतलेला आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या भारतामध्ये आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. तर हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नसतो. त्यामुळे जे काही आपल्यावरती संस्कार असतात, जे काही आपल्या आई वडिलांनी केलेले असतात, शाळेतल्या गुरूंनी केलेले असतात, ते संस्कारच आपल्याला शेवटपर्यंत जेव्हा कधी कुठे अन्याय होतो स्त्रीवरती तेव्हा ते संस्कार आणि तिच्या आतली शक्ती असते ना, तीच त्या संकटामधनं तारत असते. त्यामुळे महिलांनी म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना पण माझं हे सांगणं आहे आणि शहरातल्या भगिनींना पण हे सांगणं आहे की आपल्या आतली शक्ती ओळखा, आपल्या आतली दुर्गा ओळखा आणि संकट आलं की त्या शक्तीनेच आपण तिच्यावरती प्रहार करू शकतो. आणि अशीच हे जीवन आहे मॅडम, याच्यामध्ये ऊन सावली हे येत असतात, संकट पण येत असतात, सुख पण येत असतं. आणि अजून अगदी अधिकाराने सांगेल की म्हणजे घरातल्या संसारापासून म्हणा किंवा एखाद्या मोठ्या बिझनेस असणाऱ्या महिलेकडे पण बघा, तिलाच त्या गोष्टी ताराव्या लागतात आणि तीच एक खूप छान ते सगळी मांडणी करू शकते. आणि देवाने स्त्री ही निर्माणच त्याच्यासाठी केलेली मॅडम, की सहन पण करण्याची शक्ती देतो आणि तारून नेण्याची पण शक्ती देतो आणि वेळ आली तर ती दुर्गा आणि कालिका पण होते. तर मी तर महिलांना असंच सांगेल की असं संकट आलं की जे काही अशा घटना घडतात मुलींच्या बाबतीत पण घडतात, ती पण मला एक काळजी वाटते की मुलींना छेडछाड होते किंवा काही ह्या ज्या काही आता हे जे आधुनिक यंत्र निघालेत, मोबाईलमध्ये सोशल मीडिया मार्फत फसवलं जातं. त्यावेळेस कुठेही मुलींनी किंवा महिलांनी घाबरून न जाता आमच्यासारख्या महिलांना संपर्क करा, चॅनलच्या माध्यमातून मीडियाला संपर्क करा, पोलीस स्टेशन आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पण कृपा करून कुठे काही असं घात होईल किंवा काही वेगळं पाऊल तुम्ही कुणी उचलू नका, असं आम्ही आमच्या अनुभवावरनं म्हणजे जे काही शिकून इथपर्यंत आलोय त्यामुळे सांगतो.
आणि असंच आपला हा जीवनाचा प्रवास असतो आणि यामध्ये हे खाचखळगे येतच असतात आणि ते चालून पुढे जायचं असतं. नक्कीच. आता तुम्ही स्वतःच विषय काढला, की खास खळगे येत असतात. तुमच्याही आत्तापर्यंतच्या पूर्ण कार्यकाळात काही चांगले, काही वाईट प्रसंग नक्कीच तुम्हाला आले असतील. तर आम्हाला नक्की शेअर करा जरा. खूप प्रश्न खूप आले. माझी मॅडम माझी लढाई म्हटली तर आता काय झालं, की पहिले मी राजकारणात होते. 17 वर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेस अगदी मुलींना सासरी सोडण्यापासून तर खूप काय म्हणतात मारहाण किंवा दारू पिणारे नवरे किंवा काय हुंड्यासाठी छळ या अशा समाजामध्ये घटना ह्या घडतच असतात आणि हे चालतच राहणार आहे. हो. तर मी तुम्हाला हे सांगेल, की माझ्या बाबतीत म्हणाल तर मग नंतर मी राजकारणानंतर अध्यात्माकडे वळाले. नंतर मी देवस्थानचा लढा एक खूप मोठ्या पातळीवरती लढलेली आहे. त्याच्यानंतर मी जे काही त्र्यंबकेश्वरला गोदावरी जन्म घेते, तिच्यासाठी तर मी माझं पूर्ण आता इथून पुढचं आयुष्यच तिला वाहिलेलं आहे. कारण त्र्यंबकेश्वरला मॅडम खूप सांगायला दुःख होतं, की त्र्यंबकेश्वरची जन्म घेणारी बाळ गोदावरी आहे. ती छोटं बाळासारखी आहे. तिला त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिकेने कॉन्क्रीटमध्ये गाडून टाकलेला आहे. हा खूप मोठा भयानक प्रश्न आहे आणि गेली 60-70 वर्ष झाले, की तिच्यावरती खालून पण सिमेंट काँक्रीट आहे आणि वरतून पण स्लॅब टाकून तिचं अस्तित्व त्यांनी नष्ट केलेलं आहे आणि त्या अस्तित्वाविरुद्ध एक मोठा लढा उभा केलेला आहे. त्र्यंबकेश्वरचे लोक मला वेळोवेळी त्रास देतात आणि विरोध करतात कारण त्यांचे पर्सनल त्याच्यामध्ये स्वार्थ आहेत. पण त्यांना हे कळत नाही आहेत, की मी तर आता पूर्ण म्हणजे माझं जीवनच तिला समर्पित केलेलं आहे, की जर गोदावरी होती मॅडम म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे हे म्हटलं जातं. म्हणजे त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या आणि गंगेच्या हट्टासाठी तिथे त्र्यंबकेश्वर आज विराजमान आहेत ज्योतिर्लिंगच्या स्वरूपामध्ये. सोबतीला ब्रह्मा विष्णू आहेत. असं पूर्ण विश्वामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये असं कुठलं ठिकाण नाही, की ब्रह्मा, विष्णू आणि महेश साक्षात तिन्ही देवता अंगुठा रूपामध्ये तिथे विराजमान आहेत. आणि गंगेने त्यांच्याकडे 3 मागण्या केल्या होत्या. त्या तिन्ही मागण्या भगवान शिवाने तथास्तु म्हटल्यानंतर भगवान शिव तिथे आज स्थानापन्न आहेत आणि आज लाखो करोडो लोक जे काही येत आहेत ते गोदावरी आणि त्र्यंबकेश्वरामुळे तिथे येत आहेत. संत निवृत्तीनाथांमुळे तिथे येत आहेत. तर ह्या ज्या काही अस्तित्व आहे, गोदावरीचं अस्तित्व लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे नष्ट केलेलं आहे. त्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे. माननीय पंतप्रधानांपर्यंत आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गोदावरीचा आवाज मी घेऊन गेलेली आहे आणि मला असं वाटतं, की ह्या कुंभमेळ्यामध्ये जे काही तिचं पात्र त्यांनी झाकलेलं आहे, गाडलेलं आहे, ते एकदा पूर्ण ओपन करून त्या कुशावर्तामध्ये साधू महंत स्नान करतील आणि जे काही उरलेले जे 5 करोड भाविक येणार आहेत, आज एवढा मोठा शासनाचा आकडा आहे, तर त्र्यंबकेश्वरचं जे भौगोलिक परिस्थिती आहे ती अतिशय कंजेस्टेड आहे. त्यामुळे फार मोठा एक गंभीर प्रश्न आहे, की एवढ्या लोकांना स्नान कसं घालायचं. जसा प्रयागराजचा कुंभमेळा एक आदर्श उदाहरण आहे आज आपल्या सगळ्या भारतीयांपुढे. त्यावेळेस आपल्याला त्र्यंबकेश्वरला स्नान घालायचंय मॅडम आणि हा सगळा प्रश्न प्रशासनापुढे खूप मोठा आहे. तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेल, की गोदावरीला पूर्ण मुक्त करा आणि तिथे जे येणारे भाविक आहेत ते तिच्यामध्ये स्नान करतील आणि आनंदाने आपल्या घरी परत जातील. नक्कीच. आगामी कुंभमेळा पार पाडण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टींवर आणखीन लक्ष केंद्रित करायला हवंय? एकदम छान प्रश्न विचारला मॅडम आणि फार गरजेचा आहे तो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्र्यंबकेश्वरसाठी काम करते किंवा त्र्यंबकेश्वरवर जास्त लक्ष आहे. स्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. रोजचे फ्लोटिंग पॉप्युलेशन साधारण ती 50 ते 70 हजारापर्यंत लोक आज त्र्यंबकेश्वरमध्ये येतो आहे आणि शासनाला म्हणजे आमच्या जो एक आकृतिबंध आहे मॅडम, ते तांत्रिक जी अडचण आहे ती आमचे जे काही सफाई कर्मचारी आहेत ते लोकसंख्येवरती आहेत आणि येणारी भाविकांची संख्या ही 50 ते 60 हजार आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कर्मचारी संख्या वाढवली पाहिजे, सफाई कर्मचाऱ्यांची. तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी जागोजागी कचऱ्यांचे ढीग लागलेले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि मी आता शासनाला सांगेल, की ह्याकडे अतिशय गांभीर्याने बघा आणि मला असं म्हणायचं आहे, की 3 संस्था त्र्यंबकेश्वरमध्ये काम करतात. 3 संस्थेकडे आज लाखो करोडो रुपये उत्पन्न आहे मॅडम. तर नुसत्या नगरपालिकेकडेच बोट दाखवण्यात अर्थ नाही आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थानने पण काही म्हणजे
वाटा उचलला पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काहीतरी खर्च त्यांनी पण केला पाहिजे, कारण त्यांना येणारे भाविक हे आपलेच आहेत आणि भाविक येत आहे म्हणून आपण सगळेजण तिथे सुखात आहोत. अतिशय सुखात गाव आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप कठोर पावलं उचलली पाहिजे शासनाने. मी शासनाला विनंती करेल की तुम्ही हा आकृतीबंध जो काही 65 किंवा 135 जो कर्मचारी संख्या आहे त्याचा जास्तीत जास्त वाढवून त्र्यंबकेश्वर आता एक फार जागतिक पातळीवर गेलेलं स्थळ आहे मॅडम. त्यामुळे ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की येणाऱ्या भाविकांचं दर्शन कसं सुलभतेने होईल. आमच्याकडे मंदिर तुम्हाला मगाशीच सांगितलं की पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे तिथे 100 मीटरमध्ये कुठल्याही बांधकामांना परवानगी नाही आहे, कारण ते हेरिटेज आहे आणि ते आपल्याला 100 वर्ष, हजारो वर्ष पुढे ते पुढच्या पिढीसाठी ते चांगलं जपायचं आहे. त्यामुळे तो प्रश्न किंवा ते नियम सांभाळून लोकांच्या दर्शनाची व्यवस्था, भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ही अतिशय चांगली झाली पाहिजे. तो एक खूप मोठा प्रश्न, 2 प्रश्न त्र्यंबककडे आज म्हणजे गरजेचे आहेत. नक्कीच. त्र्यंबकच आपण बोलतोय तर आता आपण जरा गोदावरी नदीचा देखील विषय काढूया. नदीसाठी देखील प्रदूषण ही मोठी समस्या आहे. याकडे उपाययोजना म्हणून काय आणखीन करता येईल? कारण आता जर गोदावरी नदी पाहिली तर मोठमोठ्या प्रदूषणची समस्या तिथे उद्भवतच असतात. एकदम म्हणजे असं म्हणेल मॅडम की नाशिक म्हणा किंवा त्र्यंबकेश्वर म्हणा किंवा नाशिक म्हणा, गोदावरी आहे म्हणून आपण नाशिककर आहोत. आणि मी तर 15 वर्ष झाले लढते गोदावरीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये, पण नाशिकमध्ये पण काही टीम काम करतात. पण मी तुमच्या चॅनल कडून हे सांगेल की मॅडम, नागरिकांची म्हणून पण एक काही जबाबदारी असते. आपली नदी आपली आई आहे, आपली ओळखच नाशिकची जर गोदावरी आहे, तर मग सगळ्यांनी मिळून तिच्यासाठी सगळ्यांनी एक पाऊल जरी पुढे आलं ना मॅडम, तरी गोदावरी आपली छान होईल. आता आम्ही म्हणजे आमच्या उच्च न्यायालयामध्ये पण केसेस चालू आहे, न्यायालय पण खूप चांगले आदेश देत आहे. आणि हा मॅडम, अजून एक सांगेल की ज्या आपल्या काही शाळा आहेत नाशिकमधल्या, जेवढ्या असतील तेवढ्या, त्या सगळ्या शाळेंना गोदावरीसाठी आठवड्यामधनं 2 तास तिच्यासाठी दिले पाहिजे. एक तर व्हिजिट केली पाहिजे, कारण हे जे छोटी मुलं आहे हीच आपलं उद्याचं भविष्य आहे. त्यामुळे आपण त्यांना आतापासूनच बिंबवलं पाहिजे की आपली नदी आपली माता आहे. आणि हे तर मी म्हणते की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येच नदीसाठी एक काय म्हणतात त्याला, कायदाच झाला पाहिजे आता, की माझी नदी माझी माता आहे, माझी आई आहे आणि ती ICU मध्ये आहे. तिला आपल्याला सगळ्यांना बरं करायचं आहे. कारण नद्यांचा प्रश्न तुम्ही म्हणतात तसा अतिशय जटिल आहे तो, आणि तो सगळ्या म्हणजे जनतेनेच पुढाकार घेऊन सोडवला पाहिजे मॅडम. कारण एकटं प्रशासन काहीच करू शकत नाही. प्रशासन किती करणार? आणि जोपर्यंत पब्लिक अवेअरनेस होत नाही तोपर्यंत नद्यांचे प्रश्न आम्ही खूप पाहतोय मॅडम. हे सगळं जिवंत बघतोय की नद्यांचे हाल हे अजून, आणि काही ठिकाणी तर म्हणजे खूपच गंभीर प्रश्न आहेत नद्यांचे. जसे की उदाहरणार्थ मुंबईमध्ये मिठी नदीचा अतिक्रमण आणि विळखा घातलेला आहे. नद्या जर आता ताजं उदाहरण देते, नद्यांकडे आपण जर लक्ष दिलं नाही किंवा नदीवरती अतिक्रमण केलं, नदीच्या दोन्ही साईडला अतिक्रमण केलं, तर आता उत्तराखंडमध्ये बघा मॅडम, 8-10 दिवसापूर्वी रौद्र रूप धारण करतो निसर्ग, आणि मग तो मानवाला कुठेच त्याचं ठेवत नाही, शिल्लकच ठेवत नाही. त्यामुळे मानवाने पण आपल्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत त्या ओळखल्या पाहिजे. निसर्गाला त्रास दिला नाही पाहिजे. निसर्गच आपली देवता आहे आणि पंचमहाभूत जे आहेत मॅडम, अग्नी, वायू, जल, आकाश, हीच आपली देवता आहे. यांनाच खरं आपण पूजन केलं पाहिजे. तेच खरे त्याच्यामध्येच आपल्याला एक दिवस त्याच्यातच एकदा विलीन व्हायचं असतं. हे प्रत्येक मानवाने विसरलं नाही पाहिजे. नवरात्र आणि स्त्रिया यांचा एक सबलीकरणाशी मोठा असा गूढ संबंध आहे. परंतु आज खरंच स्त्रिया या सबलीकरणाच्या मार्गक्रमावर आहेत का, किंवा त्या स्वतः स्वावलंबी झाल्यात का, असं तुम्हाला वाटतं का? कठीण प्रश्न आहे. कसं आहे होतं, यामध्ये 2 विभाग केले पाहिजे. अगदी स्पष्ट सांगते की सबलीकरणाच्या मागे स्वातंत्र्याचं स्वैराचार पण मुली करायला लागलेल्या आहेत. शहराकडे जेव्हा आपण बघतो किंवा काही मुली जे काही संस्कार किंवा त्यांचं जे काही वागणं आहे ते काही वेळेला बघा तुम्ही मॅडम, आईवडिलांनी जर स्वातंत्र्य दिलं किंवा त्यांना जर संधी दिली तर त्या मुली शहरातल्या वगैरे काही मुली खूप चुकतायत.
म्हणजे जे काही आपण मोबाईलच्या माध्यमातून बघतोय किंवा ते जे मी तर अगदी म्हणेल की काही व्हिडिओज काढतात बघा मॅडम, हो. तर ते इतकं मनाला खटकतं की महिला पण आता कसली कसली व्हिडिओ काढतात, कसले कसले, म्हणजे ठीक आहे ना, तुम्हाला दिलंय स्वातंत्र्य किंवा आल्यात तुमच्या पुढे समाजापुढे संधी, त्या जे काय रील बनवण्याचं एक वेगळ्या प्रकाराकडे पण आपण चाललेलो आहोत, त्याचं पण कुठेतरी दुःख वाटतं. आणि तितकंच दुःख मला ग्रामीण भागातल्या महिलांचं वाटतं की माझी ती महिला, जेव्हा आपण दिल्लीमध्ये काम करतो किंवा मुंबईसारख्या पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये काम करतो, त्यावेळेस त्या स्त्रियांचं बघतो आणि माझ्या एका ग्रामीण भागातल्या महिलांकडे बघतो, तर मॅडम हंडा कुठे अजून डोक्यावरनं खाली आलाय? नाही. माझी महिला अजून डोक्यावरनं हंड्यावरनच पाणी उन्हाळ्यात आणते. मग कसं कुठलं सबलीकरण म्हणायचं? तर ह्या समाजामधले एक फार मोठे म्हणजे पार्ट आहेत मॅडम हे. आणि बचत गटाच्या माध्यमातून काही अंशी अगदी 10% महिला थोड्या सबलीकरणाकडे पुढे पुढे चालल्या आहेत बघा मॅडम. की एक छोटे छोटे जेव्हा आपण ग्रामीण भागातल्या महिला बघतो, छान त्यांनी एक गट केलेला आहे, मग हो. त्यांना कर्ज मिळतंय, बँक त्यांना कमी व्याजाने पैसे देते. त्या काही जणी शेळी पालन करतात, काही उद्योग चालले लघु उद्योग करतायत, तेव्हा त्यांचा तो एकोपा पाहतो किंवा त्यांचे ते कॉन्फिडन्स बघतो बँकेमध्ये वगैरे, तेव्हा ते असं वाटतं की चला ह्या सबलीकरणाकडे एक वाटचाल सुरू झालेली आहे त्यांची. पण तितक्या शहरातल्या बघितल्यानंतर काही महिला स्वातंत्र्याचा स्वैराचार पण करतायत मॅडम. तर मी मगाशी पण तुम्हाला तेच सांगितलं की आपला जन्म आपल्याला एकदा आलेला आहे. आपण तो कसा घ्यायचा, तारुण्य असतं मॅडम, पण तितक्याच त्या तारुण्यातनं कुठेतरी पाय निसटून, कुठे चुका करून किंवा जेव्हा आम्ही शिवसेनेत आहोत, तेव्हा माझ्याकडे सामाजिक प्रश्न पण येतात. तर आजकाल तर तुम्हाला काय सांगू मॅडम, आता म्हणजे जाहीर तुम्ही बघा, विवाह संस्था सुद्धा धोक्यात आलेली आहे आपली. हो. इतक्या मुली म्हणा, सॉरी महिला म्हणा, की घटस्फोटाचं पण प्रमाण वाढत चाललेलं वाढलंय. आहे. म्हणजे सहनशीलता वगैरे, किंवा मला पण 2 मुली आहेत, पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. लगेच इन्स्टंट त्यांना पाहिजे असतं सगळ्या गोष्टी. संघर्ष किंवा म्हणजे आपण तर अगदी धक्के-टोणपे खाऊन पुढे गेलेलो आहोत. पण ती पण एक मोठी मानसिकतेमध्ये बदल आहे. तर हे सगळं असं बॅलन्स करून कसं लाईफ जगायचं, आणि आपण स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये पण एक अंतर असतं मॅडम. म्हणजे आपले जेव्हा आपण पत्नी म्हणून किंवा संसारामध्ये नवीन पाय ठेवतो दुसऱ्या घरामध्ये जाऊन, त्यावेळेस पण तिने बॅलन्स ठेवून तिथे काम केलं पाहिजे. आणि त्यांनी पण एक स्त्री म्हणून तिला काय म्हणतात, संधी जर तिच्यामध्ये ते जर गुण असतील, तर तिला नक्कीच संधी सासरच्या मंडळींनी दिली पाहिजे. म्हणजे ती पण स्त्री एक उडान किंवा एक झेप घेऊ शकते. त्यामुळे त्या बाबतीमध्ये तर स्त्रीचा आत्मविश्वास, मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की आत्मविश्वास असेल ना, तर ती ग्रामीण भागातली पण महिला खूप पुढे जाऊ शकते आणि शहरातली पण खूप मोठी झेप घेऊ शकते. तर नक्कीच. ह्या गोष्टी आहेत मॅडम, ह्या वास्तव आहेत. नक्कीच. आता मला पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटेल, की तुम्ही अनेक राजकारण, सामाजिक कार्य काही म्हणजे सगळं चालू आहे तुमचं. परंतु घर, संसार, मुलं आणि आपलं कार्य, काम कशी म्हणजे तारेवरची कसरत जणू. हो, मला 2 मुली आहेत आणि खरंच त्या बाबतीत थोडंसं माझं माहेर त्र्यंबकेश्वर आहे. आईने माझ्या मोठ्या मुलीचा तर पूर्ण आईनेच सांभाळ केला. म्हणजे तिचं 10वी पर्यंतचं शिक्षण, ती नात आहे म्हणून तिला पूर्णपणे तिनेच लक्ष दिलं. दुसऱ्या मुलीचं मी हे केलं, पण थोडं संसारामध्ये मी मान्य करेल मॅडम, की थोडं माझं दुर्लक्ष माझ्याकडून झालं, कारण माझे जेवढे विषय होते ते फार कठीण होते. आणि पतिदेवांचं काय, आता प्रत्येकीचा एक स्टोरी असते ती जीवनातली. त्यामुळे त्यांनी फक्त असं मॉरल सपोर्ट केला. पण फार कठीण असतं ते. खरंच ते त्या वयामधल्या गोष्टी असतात. त्यामुळे ते कठीणच गेलं मॅडम मला. तो संघर्ष माझा, ते विषय, तो काय म्हणता, वेळ वाईटच होती माझी. माझ्या पहिल्या मुलीचं सगळे लाड वगैरे, सगळे लाड कौतुक आजीने केले. दुसरी मुलगी मात्र माझी शिवसेनेसारखं अगदी मी तिला घरात ठेवून काम करायला आम्ही पक्षामध्ये जायचो. त्यामुळे तिथे मी थोडीशी माझी कमी बाजू राहिलेली आहे. नक्कीच. म्हणजे कुठे ना कुठेतरी थोडंसं येतच. ठीक 100% आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तरुण पिढीला आणि मुलांना, मुलींना दोघांनाही काय संदेश द्याल तुम्ही एकंदरीत? तरुण मुलांना आणि मुलींना माझा अतिशय एक म्हणजे जे काही आता जे सगळ्या समाजामध्ये किंवा सगळ्या
काय आपल्या शहरांमध्ये भारतामध्ये जे वातावरण चाललेलं आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये कधी कधी मुलांचं पण मला वाईट वाटतं की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आम्ही 90च्या दशकात मधले आहोत. त्यामुळे आमच्या वेळेस तर हे काही एवढं यांत्रिक युग धावतं नव्हतं. मी म्हणजे सांगेल की ज्या मानसिक जी गोष्ट आहे जी म्हणजे काय म्हणतात अचीव करण्याची ती क्षमता मुलांमध्ये नाहीये आणि मुलींमध्ये पण नाहीये. तर त्यांना मी असं सांगेल की जितकं तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याचा वापर करता, मोबाईलचा वापर करा किंवा तुमच्या आधुनिक सगळ्या काय कॉम्प्युटरचा वापर, तंत्रज्ञानाचा वापर करा. सगळं तुम्ही अगदी जग तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. पण तेवढंच तुम्ही मनाने खूप म्हणजे कमी 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 तुमचा कॉन्फिडन्स होत चाललेला आहे मुलांचा. मॅडम बघा तुम्ही मुली पण बघा किंवा मुलं पण बघा पटकन आत्महत्येकडे वळतात. तर हे काय कारण आहे ह्याचा शोध घेतला पाहिजे. आणि मी अगदी तुम्हाला खात्रीने सांगते की ह्याच्यावर एक आणि एकच उपाय आहे मॅडम, अध्यात्म. आपल्या अध्यात्माकडे जास्तीत जास्त तुमचा म्हणजे हे गेला पाहिजे, काय म्हणतात आपण वळालं पाहिजे. आपल्या ज्या काही पूर्ण देवता आहेत, जे काही तीर्थस्थानं आहेत, तिथे जाऊन आपण आपल्या देवाशी एकरूप झालं पाहिजे आणि आपल्यामधली ती शक्ती मी तुम्हाला म्हणजे ती कायम आपण ओळखली पाहिजे. आणि अध्यात्मच तुम्हाला तारू शकतं मॅडम संकटामध्ये. तर त्या अध्यात्माचा तुम्ही एक वसा घेतला पाहिजे. प्रत्येकाने रोज अर्धा तास म्हणा. जर आम्ही तर तीर्थक्षेत्रावर राहतो त्यामुळे तिथल्या वेव्ह सगळ्या पॉझिटिव्ह असतात. आम्ही तर भाग्यवान समजतो आम्हाला की आम्ही त्र्यंबकेश्वराच्या दरबारामध्ये आहोत. पण जे काही कुणी शहरामध्ये आहेत किंवा अन्य ठिकाणी कुणी असतात, पण प्रत्येकाने काही ना काहीतरी दिवसभरामध्ये ईश्वराकडे आपलं काहीतरी म्हणजे शरण गेलो पाहिजे. आणि मग आपण आपला जीवन हे जे म्हणजे आपण हे म्हणतो ना की जीवन हा एक संघर्ष आहे, जीवन एक समुद्र आहे आणि तो आपल्याला पार करायचा आहे, यशस्वी पार करायचा आहे. त्याकरता ईश्वराची आराधना केली पाहिजे. आणि बघा तुम्ही करून तुम्हाला तुमच्यामध्ये एक अद्भुत शक्ती तयार होते. आणि हाच एक माझा मोलाचा सल्ला आहे. कारण हाच सल्ला तुम्हाला तारुण्यात पण तारेल, तुम्हाला 50मध्ये गेल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आयुष्याच्या तिथे पण तुम्हाला तो तारेल. आणि मोकळा संवाद नाही होत ते मॅडम आता. संवादाचं म्हणजे संवादच राहिला नाही. आपल्याच घरात बघा मॅडम की प्रत्येक जण मोबाईलवर बोलतो. आई वडिलांकडे बघताना आई वडील पण बोलत नाही, मुलं पण असं म्हणजे सगळीकडे वातावरण सगळीकडे असंच वातावरण आहे की आपल्याला त्यांना सांगावं लागतं की अरे आम्ही तुमच्या समोर आहोत. किंवा आपण पूर्वी मामाचं घर होतं, पूर्वी आजी आजोबा होते, आता मामाचं घरच नाही राहिलंय मॅडम. कोण मामाच्या आम्ही महिना आमच्या मामाकडे राहायला जायचो. आता मामाचं घर पण हरून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दोष कोणाचाच नाही आहे, तो काळाचा दोष आहे. पण आपणच एकमेकांशी संवाद वाढवला पाहिजे, भांडलं पाहिजे, काय म्हणतात हे केलं पाहिजे. करा, पण काहीतरी तर करा. तुम्ही असं काय म्हणतात अबोल राहू नका. अगदी लहानपण आपल्यामध्ये कायम असू द्या. आपण किती मोठं झालं तरी आपण लहानपण विसरू नका. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा एक टप्पा पार कराल आणि मग तुम्ही एक यशस्वी नागरिक म्हणून उदयाला याल. नक्कीच. जाता जाता शेवटचा प्रश्न, महिलांना काय सजेस्ट कराल तुम्ही? सर्व महिलांना मी हे सजेस्ट करेल की प्रत्येकीने तिच्या म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य देवाने म्हणा किंवा प्रारब्ध नावाची एक गोष्ट आहे, नशीब नावाची एक गोष्ट आहे. त्या नशिबाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे मॅडम कुठेही काही बदल होत नसतो. तर जे काही प्रारब्धाने नशिबाने तिला मिळालेलं, त्या स्त्रीला तिचं जे काही मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जर तिला सासरची लोक चांगली मिळाली असतील तर तिने सासरच्या लोकांचा विश्वास जिंकून 2 तास काहीतरी एक स्वतःच्या आनंदासाठी जगलं पाहिजे. जी कॉलेजमधली युवती आहे तिने पण आपल्यासाठी चांगलं कसे आपण काहीतरी शिकू आणि काहीतरी त्या पुढच्या टप्प्यामध्ये आयुष्याला कसं ते उपयोगी पडेल असं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. कारण आई वडील तर शिक्षण द्यायला तयार असतात, पण मुलीच कुठेतरी कधीतरी मित्रांच्या मैत्रिणींच्या नादी लागून भरकटतात. तर त्यांनी असं भरकटणं योग्य नाही आहे. कारण एक 20-25 मधला एक टप्पा असतो जीवनातला, तो कॉलेजमधला असतो. त्यावेळेस तिने तिथे कुठेतरी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि स्त्रीला किती पण तुम्ही आधुनिक म्हणा मॅडम, मी तर वास्तव बोलते की तुम्ही किती आधुनिक, ते अगदी पंख जरी तुम्हाला दिले तरी पण ती स्त्री आहे, तिचं मन, तिचं हृदय ईश्वराने कोमल बनवलेलं आहे. त्यामुळे स्त्रीला
तिने तिच्या एका मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा पण तिला आखून दिलेली आहे. त्या मर्यादेत राहून तिने जग जिंकलं पाहिजे. आणि तीच म्हणजे जे काही पूर्वी डायलॉग होते की संसाराचा पाळणा ते जे आहे ते तर खरंच आहे, पण आता स्त्रीने आकाशात झेप घेतलेली आहे. तर त्या आकाशात तिने झेप पण घेतली आहे, पण तिचं लक्ष पिल्लांपाशी पण आहे. तर अशा सगळ्या तारेवरची कसरत स्त्री आता करत आहे. पण त्या स्त्रीने जिने कुणी उंच भरारी घेतलेली आहे, तिला सगळ्या परिवाराची साथ असेल आणि तरच ती पुढे जाऊ शकते मॅडम. एक तर माहेरी असेल तर माहेरचे, आणि सासरी असेल तर सासरचे लोक, तरच स्त्री एक यशस्वी स्त्री होते. आणि मग तिचा जो तो आत्मविश्वास आहे ते तिच्या पॉझिटिव्ह जे लोक तिला मदत करतात त्यामुळे ती पुढे जाते. नाहीतर मग स्त्रीचं आयुष्य जितकं जसं म्हणजे काय निसरडं पण आहे मॅडम. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करून ईश्वराशी एकरूप होऊन तिने तिचं आयुष्य जगावं अशी मी सगळ्या महिलांना नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये प्रार्थना करते की दुर्गा व्हा, तसेच तुम्ही अन्नपूर्णा पण व्हा, तुम्ही जसे काय म्हणता माता कौशल्या पण व्हा, आणि जिजाऊ पण व्हा, आणि झाशीची राणी पण व्हा. हे सगळे गुण स्त्रीत्वाच्या मध्ये दिलेले आहेत. त्यांना ओळखा आणि आपलं एक आयुष्य एक खूप सुंदर आहे, आणि असेच आयुष्य सुंदर जगा असं मी सर्वांना शुभकामना करते. धन्यवाद. नक्कीच खूप छान आणि मोलाचा संदेश दिलाय तुम्ही आजच्या या नवरात्राच्या मंगलमय प्रसंगात. सो थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला एवढा अमूल्य तुमचा वेळ नाही, दिला. नाही. म्हणजे तुमचं जे काही चाललंय रुटीन, आता इथून तुम्ही पुण्याला निघताय. हो. म्हणजे हे खूप टास्क आहे मोठ्या जीवनात, की इथून नाशिकवरून आता पुणा जवळपास संध्याकाळ झालीये. आणि खूप म्हणजे मोलाचं हे आहे की तुम्ही गोदावरीसाठी काम करताय, गोदावरीच्याच कामाला चालली हे. त्र्यंबकेश्वरसाठी तुम्ही काम करताय. सो तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. धन्यवाद.